गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आज आम्ही जाणार आहोत शेगावला. इथे मी रेडी होऊन झालेली होती आणि माझी सिस्टर मला बोललेली की माझे हेअर स्ट्रेट करून दे, तर मी तिचे हेअर स्ट्रेट करत होती. इथे माझे पप्पा आणि आमचं कन्व्हर्सेशन चाललं होतं, त्यामुळे आम्ही इथे हसत होतो. तर हे झाल्यानंतर आम्ही निघालो स्टेशनकडे. तर इथे मी ऑनलाईन तिकीट काढत होती कारण खूप रश होती लाईनमध्ये, सो त्यामुळे मग आम्ही निघालो प्लॅटफॉर्मकडे आणि आमची 9:05ची ट्रेन होती. आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि वेट करत होतो ट्रेन कधी निघणार. सो फायनली आमची ट्रेन निघाली अमरावतीवरनं. मोस्टली अमरावतीवरून शेगाव पोहोचण्यासाठी 2 आवर लागतात ट्रेननी. त्यानंतर आम्ही पोहोचलो शेगावला. तर इथे ऑटो केलेली मंदिरमध्ये जाण्यासाठी. त्याआधी म्हटलं थोडं मंदिरच्या आत जाण्याआधी थोडं म्हटलं नाश्ता करून घ्यावं. तर इथे पंकज रेस्टॉरंट म्हणून होतं, तिथे आम्ही शेगाव कचोरी खाल्ली, जी की शेगावची फेमस कचोरी आहे. सो तुम्ही बघू शकता इथे मी मस्त कचोरी खात होती आणि आम्हाला गरम नाही मिळाली, बट ठीक आहे, बट टेस्ट एकदम भारी होती शेगावची. नाश्ता झाल्यानंतर आम्ही निघालो श्रींचे समाधी दर्शनाकडे. सो आम्ही इथे लाईनमध्ये लागण्यासाठी चाललेलो. तर इथे तुम्ही बघू शकता की किती मोठी लाईन होती. इथे महाराष्ट्रातून खूप दूरदूरून लोक दर्शनासाठी येत राहतात. सो इथे मी, माझी मम्मी आणि माझी सिस्टर आहे. ते तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे मंदिर आहे. त्यानंतर आमचं दर्शन इथे झालेलं होतं, बट श्रींच्या मूर्तीचे फोटो अलाव नाही आहे, त्यामुळे मी क्लिपमध्ये एक छोटा फोटो लावलेला आहे श्रींचा. तर अशी मूर्ती आहे ती. त्यानंतर आम्ही गेलो महाप्रसादालयाकडे, ज्याचा टाईम आहे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. इथे पण खूप मोठी लाईन होती, तुम्ही बघू शकता. जवळपास अर्धा पाऊण तास आम्हाला लाईनमध्ये होऊन झालेला. त्यानंतर वेट करत होतो कारण भूक खूप लागलेली. बघू शकता किती सारी गर्दी होती इथे. त्यानंतर त्यांनी एक ताट दिलं. ताटामध्ये त्यांनी दाल, पिठलं, मसाला आलू, मोतीचूरचा लड्डू आणि चपाती दिली. त्यानंतर आम्ही बसलो टेबलवर जेवण करायला आणि छान सुंदर असं आमचं जेवण झालं आणि जेवण पण खूप भारी होतं. त्यानंतर आम्ही थोडे फ्रूट्स खाल्ले आणि मग निघालो आम्ही दुसऱ्या लोकेशनसाठी. तर इथे आपला हा व्लॉग एंड होतो. भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये. बाय.